नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये। तर आपण उठलोय आता बरोबर 8 वाजता आणि तयार झालोय पूर्णपणे आंघोळ वगैरे करून। आंघोळ करण्याचं कारण म्हणजे असं की आपल्याला आज हरताळ आहे, आपल्या घरी वाटल्यानं पूजा वगैरे असते, तर त्याला पाया वगैरे पडायचं तर आपला नियम असतो। तर त्यासाठी आपण म्हटलं आताच आंघोळ करून घेऊया आणि आपण निघालो आहोत आपलं एक पेमेंट कलेक्ट करायला आंबोलीच्या दिशेने। कुठे ते तुम्हाला सांगतो पुढे जाऊन, पण आता आपण निघालोय फक्त घरातनं बाहेर। बरोबर तुम्हाला सांगतो, आता बघा टाइम दाखवतो किती वाजलेत ते, 9:07 उलट दिसत असेल, ऍडजस्ट करून घ्या, मी तिकडे टाकेन टाइम। 9:07 झालेली आहेत आणि आपण निघालो आहोत आता आंबोलीच्या दिशेने। आपलं पेमेंट कलेक्ट करून आपण रिटर्न लगेच येणार आहोत। तर आता चतुर्थी आहे म्हटल्यानंतर आपल्याला पेमेंट तर पाहिजे यार, आपण ड्रायव्हरांचं केलं पण आपलं पेमेंट तर आलं पाहिजे, चिरे टाकलेलं त्याचं, तर त्यासाठी आपण सकाळी निघालो आहोत। आणि आता चतुर्थी आली आहे म्हटल्यावरती आपल्या झारात तिठ्यावरती बघा गजबजाट असणार पूर्ण, सगळीकडे कोण ना कोणतरी लोक बाहेर न आलेली, म्हणजे आपल्या मुंबईवरून चाकरमानी वगैरे येतात ते सगळे तुम्हाला दिसणार। हे बघा इकडे दुकानांच्या जवळ वगैरे लोक उभी आहेत बसची वाट बघत, किंवा बघा दिसले, हे सगळे आपले गाववालेच आहेत, पण जे राहतात मुंबईला वगैरे तर ते रिटर्न आले असतात चतुर्थीच्या सुट्टीमध्ये। तर अशी पूर्ण गजबजाट असते ज्यावेळी चतुर्थी असते तेव्हा। आंबोली साईडला जाताना ना कोणताही पॅच असा नाहीये की जिथे असा सिनिक रोड नाहीये। आता हा बघा गाव, आता हा आकेरी गाव लागतो आपल्याला, तर हा आकेरी गाव किती सुंदर दिसतोय बघा। समोरून तुम्हाला बस येताना दिसते, वरती फक्त डोंगर दिसत आहेत आणि छोटासा गाव एकदम। आपल्या कोकणात ना कुठे पण बघा, बघा या साईडला पण बघा, तर एकदम जबरदस्त वाटतंय यार मला तरी ना। कोकणापासून खूप प्रेम आहे आपल्या। इंडियात सगळीकडे भरपूर काय काय बघण्यासारखं आहे, पण आपल्या कोकणात जेवढं बघण्यासारखं आहे ना ते कुठेच नाहीये। तर आता इकडे बसचं ट्रॅफिक लागलंय, 2-3 बस पुढे चाललेत, आता कशासाठी ते मला कळलं नाही, पण आय थिंक जर माझा अंदाज बरोबर असेल तर बाप्पाच्या मूर्तीला घेऊन जात वगैरे असतील तर त्यासाठी, कारण इकडे मूर्ती बनवायचं काम चालू असतं या साईडला, इकडे कुठेतरी ह्या घरात काय बाजूच्या घरात असं काहीतरी, असं मला वाटतंय, बघूया। होय बोललो ना मी तुम्हाला, बाप्पाच्या मूर्ती बनवायचं काम चालू असतं, बाप्पाची मूर्ती नेत आहे तसं। हे बघा किती छान सुंदर मूर्ती आहे यार, जबरदस्त। बाप्पाची कुठची मूर्ती असो एक नंबर दिसते यार, म्हणजे कोणत्याही रंगरूपाची असो, कोणत्याही शेप, कोणताही बसलेला बाप्पा असो किंवा मोठा म्हणजे असा उभा असो, छोटा असो किंवा उंचवाला असो, कोणताही बाप्पा बघितला तर एकच छान वाटते यार मूर्ती, कोणतीही मूर्ती छान वाटते। आणि बऱ्याच लोकांचे कमेंट्स मी वाचलेत की थोडं गाडीबद्दल जास्त होत आहे। तर मी खरं एक गोष्ट सांगतो, माझ्या लाईफमध्ये ना 70% गोष्टी गाडीशी रिलेटेडच आहेत। जसं की माझं काम पण गाडीशी रिलेटेड आहे। मी दिवसातनं जास्तीत जास्त वेळ मी गाडीनेच फिरतो म्हटल्यानंतर माझ्या लाईफमध्ये तुम्हाला गाडीच्याच गोष्टी, मी जे रिअल लाईफमध्ये मी करतो किंवा काय आहे माझ्या मनात जे काय आहे रिअल लाईफमध्ये ते मी तुम्हाला शो करतोय किंवा तुम्हाला दाखवतोय व्हिडिओद्वारे। तर त्यात माझ्या मनात जे आहे ते मी बोलतोय, माझ्या मनात पूर्ण दिवस गाडीबद्दलच चालू असतं। तर भाई आपलं काम झालंय, आपल्या साईड वरती आलो आपण, आपलं पेमेंट भेटलं आपल्याला, सगळं ओके। हे आपले चिरे टाकलेले होते ते, काय व्ह्यू आहे यार इकडनं, एक नंबर जबरदस्त बघा। पूर्ण डोंगर, मी तुम्हाला म्हणत होतो ना पूर्ण डोंगर आहे, पूर्ण डोंगर, सगळा डोंगरी एरिया आहे, जबरदस्त। काय भन्नाट पाऊस आला यार अचानक, जस्ट आपण आता कुणकेरी नाही बोर्डी पूल क्रॉस केलं आणि काय भन्नाट पाऊस आलाय बघा। किती स्पीड मध्ये वायपर लावलाय, आता फुल स्पीड मध्ये वायपर आहे, तरी पण पाणी एवढं काचीवरती साठतंय ना की समोरचं काही दिसत नाही। आणि हा रस्ता असा आहे ना की इथे भरपूर म्हणजे भरपूर खड्डे आहेत, एकदम डोळे असे ना एकदम झूम करून बघावं लागतंय। आणि आपण फायनली पोहोचलो आपल्या हॉटेलवरती नाही, घरी जातोय। पहिलं हॉटेल जवळ जाऊन बघून येऊया काय चाललंय, काम कुठपर्यंत आलंय, काय काय करतायत, रेडी झालं की नाही मटेरियल, शटर उघडला नाही की नाही। पप्पा तर आलेत वाटतं हॉटेलवरती, इकडे बघूया। आलेत, रोशन पण आलाय, म्हणून मी इथे आलोय की रोशनला न्यायचंय म्हणून, कारण रोशन घेऊन आलेला सिम्बाला। इकडनं तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती नाही, तो बघा सिम्बा दिसला। तर आतापासून थोडे दिवस सिम्बा आपला हॉटेलवरतीच राहणार आहे पप्पांसोबत, कारण घरी काय होतंय चतुर्थी आहे ना, सिम्बा अजून लहान आहे यार, त्याला सुसू वगैरे झाली तर कळत नाही आणि तो परत सुसू करतो ना, त्यामुळे काय होतं वास येतो घरात।
म्हणून मग पप्पा म्हणाले काय की आपण थोडे दिवस चतुर्थी होईपर्यंत आपण त्याला हॉटेलवरती ठेवूया पप्पांसोबत असं. तर आम्ही पण म्हटलं यार ठीक आहे, तोपर्यंत पप्पांना पण एंटरटेनमेंट. आणि रोशनने आणून त्याला सोडला पप्पांसोबत. आता रोशनला फक्त घरी नेलं पाहिजे म्हणून मी इथे आलो खास करून. हॉटेल काय अजून उघडलं नाही बघा, शटर्स सगळे बंद आहेत. हॉटेल एवढ्यात काय उघडत नाही आपल्या, 12 शिवाय उघडत नाही. लपून लपून बघतो, दाखवतो बघा तुम्हाला. तू कधी आला? अरे युवी पण आली. युवले चार कोण म्हणाल तो चालू चालू सोनो सोनो तो कटच केलाय. कट करतात. उचल उचल काका तो. बाबा कशाला? मम्मा पण आली. खाली मम्मी आली. ऑफिसला नाही गेली. मम्मी गेली मामाकडे गेली. चला मग जाऊया. चला चले. तर आपण भाई निघालोय आता घरातल्यांना घेऊन कुडाळला. कारण रोशनला आपल्या घ्यायचं केस कापायचे होते आणि थोडंसं गणपतीचं काहीतरी शालू वगैरे काहीतरी घ्यायचं होतं त्याला. त्यामुळे त्याला म्हटलं माझ्यासोबत चल. आणि आत्याला काहीतरी माठीचं सामान घ्यायचंय ते. आणि काकीला ऑफिसला जायचंय, आता हरताळकीसाठी आलेली, तर तिला ऑफिसला जायचंय म्हणून तिला कुडाळमध्ये फ्लॅट जवळ नेऊन सोडलं पाहिजे. तर आता आपण स्विफ्टच घेऊन जातोय आपली. आणि मग म्हटलं का आपण पण हेअरकट करूया. दोघांचा हेअरकट एकत्र झाला तर बरंच आहे. झाला तर पॉसिबल ठीक आहे, नाही झालं तर काय त्याचा करून आपण रिटर्न येणार आहोत. चिंचपोकळीचा चिंतामणी इकडे ना, चिंचपोकळीचा चिंतामणी आणलाय. तो जो तिकडचं झोपला बघा, गणपती धरणारा माणूस झोपलाय तो तिकडचं झोपला. ह्यो पोर बाहेर बघता आणि तो तर आळसच काढता. तोही झोपे गेलो, भजन करून येले वाटतं रात्री. तर रोशनने आता शालू घेतलाय बघा गणपतीवरती घालायच्यासाठी. दाखवतो बघा तुम्हाला, दाखव बघा किती छान आहे एकदम. ह्याच्यावरती वर्किंग भारी आहे ना, वेल्वेट आहे, वेल्वेटचा आहे एकदम जबरदस्त घेतलाय. रोशनची चॉईस या बाबतीत बरी आहे, एक नंबर. तिच्या आधी एक दिवस काय गर्दी आहे बघा बाजारात, पूर्ण फुल पॅक. आज तारीख 6 आहे ना, एकच दिवस राहिला ना रे. तर भाई आपण आलोय आता आकाश भाईच्या सलून मध्ये. उघडत आहे ना रे. गाडी पहिली पार्क करूया इकडे एका साईडला, कारण गणपतीचं काय कोणाचं खरं नाही सांगता येत. चला कोणतरी घास चालू आहे, घासून बिसून जायचं आणि आमची लंका लावायचा गणपतीचा आम्हाला गिफ्ट देऊन. सगळ्यांनाच केस कापायचे आहेत त्यामुळे भरपूर गर्दी आहे, म्हणून आपण पण थांबलोय. यार नंबर आहेत, 3 नंबर आहेत म्हणून मी इथेच बसून राहिलोय बाहेर. आतमध्ये काम चालू आहे बघा. आपला दोघांचा हेअरकट तर झाला, याचा पण झाला बघा. चिकना दिसतोय एकदम. रशियामध्ये जाऊन रशियन पटवणार आहे. तर आता आपण निघालोय आतेला घ्यायला. सगळ्यात पहिलं ती आहे स्टँड जवळ सामान घ्यायला गेलेली, मातीच म्हणतात ना, हा मातीचं सामान घ्यायला गेलेली. तसा वेळ नाही लागला यार, त्यांनी सांगितलेलं आपल्याला अर्धा तास लागेल, पण अर्ध्या तासाच्या आतच काम झालं आपलं. एक 15-20 मिनिटच बसावं लागलं. त्यानंतर लगेच आपलं हेअरकट करून दिलं त्याने. केस वगैरे तर आपण कापून आलो, पटापट जाऊया, आंघोळ करूया, जेवूया आणि डेकोरेशनचं काय काम आलंय कितपत ते दाखवूया तुम्हाला सगळ्यात पहिलं. आणि भाजी वगैरे पण चिरताय ते पण दाखवूया. कशासाठी खोबरा काढतात सांगितलं सगळा. हा भाजी, मोदक, सोलकढी, परत वरण, परत आमटी आणि मोदक असे सगळे जिन्नस करूचे असतो. म्हणजे एवढा खोबरा 15 नारळ लागतो. 15 20 15 लागतात म्हणा, 20 होते. नाही 5 घेतले 20. तर मिळाल उद्याच्या जेवणाची तयारी आजच सुरू झाली. हळू बाहेर असा काय आणून दाखव आता. हा सगळा उद्याच्या जेवणाचा गणपतीच्या पहिल्या दिवसाचा महाप्रसाद. तर तुम्ही पण आमच्याकडे जेव घ्या पहिल्या दिवशी. सगळ्यांना आमंत्रण असतं, सगळ्या काकींकडसून, आईकडसून आणि आतेकडसून. साईडला डेकोरेशनचं काम करताना 2 मेन डेकोरेटर्स, एक बनियानवाला, एक टी शर्ट वाला. ही कोणची आयडिया रे डेकोरेशनची?
काय रे चांगला नाही झाला तर तुझ्या नावालाच फोडतले बिल. पण पडदे मस्त होते यावर्षी. पडदे मस्त आणलात. पडदे भारी होते. तर माटीला कापड बांधले ते बघा. कलर कॉम्बिनेशन एक नंबर आहे माटीच्या कापडाचं. ऑरेंज आणि एकदम कॉफी कलर, क्रीम कलर. क्रीम पण नाही, येलोइश कलर आहे पण थोडा कॉफी टाईप आहे. आणि हे इकडे खाली आपल्या हरताळक्यांचं पूजन केलेलं आहे जमिनीवरती पाट मांडून. तर बघितला तुम्ही उद्याची तयारी किती जोरात चालू आहे ती. तर असंच असतं आपल्याजवळ. काय होतं सांगा, आपल्याजवळ भरपूर माणसं येतात जेवायला. आज आपल्या 3 घरातली 3 घरं म्हणजे काय, आजीच्या म्हणजे पणजीच्या, माझी पणजी पप्पांची आजी, तिच्या घरातली माणसं प्लस आईच्या बहिणी म्हणजे आईच्या बहिणींच्या घरातली माणसं, सगळ्यांच्या घरातला प्रत्येकाच्या घरी गणपती नाही, फक्त आमच्या घरी गणपती असल्यामुळे ती पण आपल्याच घरी जेवायला येतात वगैरे. गणपतीसाठी वगैरे 11 दिवस आपल्याच घरी असतात. त्यामुळे एका दिवसाला आपल्याला 15 नारळ लागतात. म्हणजे 15 ते 20 नारळ लागतात. म्हणजे तुम्ही एक हिशोब घाला की किती माणसं आपल्याजवळ जेवायला असतात, किती माणसं आपल्याजवळ जेवतात, आपली किती माणसांचं एक कुटुंब आहे आणि सगळी मिळून आपण गणपतीच्या दिवशी किती असतो ते. उद्या तुम्ही ब्लॉग मध्ये बघाल तेव्हा तुम्हाला कळणार की गणपतीच्या दिवशी तुम्हाला काय काय बघायला भेटतंय ते. तर आपल्याजवळ गणपतीचं एकदम धुमशान असतं, फुल ऑन धुमशान. 11च्या 11 दिवस आपल्याजवळ भजन असतं. आपण फायनली आलो आपल्या हॉटेलवरती. आता रात्रीपर्यंत इथेच आणि गणपती आणायला बघूया. आपण जर टाइम भेटला, लवकर आणला गणपती तर आपण जाणार आहोत. नाहीच गेलो तर ठीक आहे, बघूया. काहीतरी कोणाला तरी सांगणार, व्हिडिओ शूट करून मला पाठवा किंवा हे करायला. आपण ती क्लिप टाकू त्या ह्याच्यात. बघूया आता पुढे कसं काय ते. फिलहाल किधर है, क्या कर रहा है? कोना में है. लड़की से छोकरी से बात करता है, मालूम नहीं. छोकरी से बात करता है वो. देगा, ध्यान रख उसके ऊपर. तू ध्यान नहीं रखता. हाँ, बात करने दे छोकरी से. बोल, बात करने दे छोकरी से उसको. कोण आहे गाडी? बाबा काय करताय? आनंद काका अजून खूप गणपती रवलेत का? हे आता पुढच्या बाकीचे गेले घेऊन दरवर्षी सारखी सालाबाप्रमाणे उशिराच यायचं असतं. इकडून एक माळ असते ना अशी, तर बरी बघतो कुठे म्हणते तू सायडी? इथून ना अशी बघतो तिकडे. रोशन तुला घरी बोलवतो बहिणी फटाकडे आणायला. माळ माहिती मोठी एकदम पातळ मोतीची, नाही तर आनंद काका चेन इथून ना अशी लटकणार इथेपर्यंत. हा बरं. 2 लाईनची असली. ह्यांच्यात 4-5 राऊंड मारले तर असे. चला मग झाला ना, तयार आहेत ना उचलू. असं करा, ताकद दाखव. बॉडी उचलतात ना. मोतीची बारीक माळ असते ना ती ना. आता रंगवलेला आहे तो. ह्याचं ह्या बघा, टिलक बघा ह्याचा, विठ्ठलाचं एकदम बारीक एकदम काम झालेलं. वा 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 वा. तो पाठ आमचो हा. तो पाठ आमचो आनंद काका नक्की आमचोच हा पाठ. गणपती बाप्पा. राजन काका तुमच्याकडे जरा खेचा. नाही राजन काका तुमच्या साईडने जरा सरको आहे. सावकाश हा. चल गणपती बाप्पा. नाही तिथे मंगळसूत्र आणि घेतलात. मंगळसूत्र घेतलात का? लावायला तिथं ना आता नाही काय, आता डायरेक्ट गणपती बाप्पा. अरे तू पोलामध्ये जोरात खाऊ ना.
मोरया. हे वर बघ गणपती बाप्पा. बाबूचाच आवाज मोठा. मंगल मूर्ती. आणि आता जे फुटेजेस तुम्ही बघितले ते सगळे ॲनाने आणि रोशनने काढले आहेत. मी होतो हॉटेलवरती. आपल्या हॉटेलवरती बरीच गर्दी होती त्यामुळे आपण हॉटेलवरतीच होतो. ॲना आणि रोशन बाकी सगळे घरातले वगैरे जाऊन गणपती घेऊन आले त्यामुळे आपण हॉटेलवरती थांबलो होतो. मी आणि पप्पा समोरच्या हॉटेलवरती, मी जुन्या हॉटेलवरती. त्यामुळे आपल्याला काय येता आलं नाही गणपतीसाठी म्हणून मी मोबाईल रोशनजवळ पाठवून दिलेला की त्याला म्हटलेलं काय तू व्हिडिओ काढ, आपण ते नंतर त्याच्यात मी क्लिप्स ॲड करतो म्हणून. मी असलो आणि नाही असलो तरी क्लिप्स तर तुम्हाला दाखवता येतील म्हणून. सो आता आपण आलोय बरोबर जस्ट वाजलेत 3:45 आणि आत्ता जस्ट आपण आलोय घरी. फायनली असा होता आजचा आपला दिवस. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.